Yes, friends, alkenes, the topic is under consideration. Chemical properties of alkenes we are studying, and in that, now in this video lecture, we are going to cover hydroboration. Okay, alkene, actually, there are steps. The major step is action of diborane, okay, and therefore it is called as, and further next step is hydroboration we will consider. तर याच्यामध्ये बुक्समध्ये काय असतं त्याप्रमाणे पहिलं बघूया आणि तसंच शिकायचं आहे आपल्याला, तेवढीच रिॲक्शन आहे ती, पण थोडं अभ्यासाला लक्षात ठेवायला, समजून घ्यायला म्हणून मेकॅनिझम थोडक्यात बघणार. काही मेकॅनिझम डायरेक्ट आपल्याला सिलेबसमध्ये असतात, काही नसल्या तरी शिकणं सोयीचं असतं म्हणून शिकायचं असतं. ओके, येस, त्यातला प्रकार आहे. बुक्सप्रमाणे काय अपेक्षित आहे ते पहिला बघूया. ओके, तर अल्कीन, मी मुद्दाम प्रोपीन घेतलं, इन जनरल अल्कीन असं न म्हणतात. ओके, एस्पेशली अनसिमेट्रिकल अल्कीनसाठी हे जास्त सोयीचं आहे. प्रोपीन आहे हा. रिॲक्टेड विथ डायबोरेन टेट्राहायड्रोफ्युरॉन फ्युरॉनमध्ये पाय बॉन्डच्या क्रॉस हायड्रोजन. आता फ्युरॉनचं स्ट्रक्चर आणि THF सॉल्वंट आहे, ते तुम्ही नेटवरून शोधा, टेक्स्टमध्ये पण मिळेल. टेट्राहायड्रोफ्युरॉन सॉल्वंट. आता डायबोरेनची रिॲक्शन जरी असली तरी रिॲक्शनच्या वेळेला बघा, तो B2H6 असं लिहिलं आहे किंवा असं, तर रिॲक्शनच्या वेळेला तो डायबोरेन तो या फॉर्ममध्ये बघायचा, असं लिहितो मी, BH3. म्हणजे रिॲक्शनच्या वेळेला तो डिकम्पोज होतो अशी कल्पना करा, होतोच तो. म्हणजे नाहीतर तो ॲक्च्युली डायमर नाही आहे, त्याला ते बनाना बॉन्ड आपण वेगळ्या टॉपिकमध्ये शिकणार असतो. बनाना बॉन्ड असं, म्हणजे अगदी थोडक्यात उल्लेख करायचाच म्हटला तर बोरॉन आणि इकडचा जो हायड्रोजन आणि इकडचा हायड्रोजन आणि याचा एम्प्टी ऑर्बिटल आणि याचा एम्प्टी ऑर्बिटल, असं ते शेअरिंग आहे. म्हणजे हायड्रोजन 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 असं ते शेअरिंग आहे. मग त्याला ते बनाना बॉन्ड, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर इज शेअर्ड बिटवीन, नाही का, इथं हायड्रोजन आहे, ओके, आणि हा बोरॉन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रॉन पेअर आहे. इथं बोरॉन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रॉन पेअर आहे. पण ते बॉन्डिंग असं आहे की BH बॉन्ड्स आहेत ते आउट ऑफ 6, 4 BH बॉन्ड्स आर आयडेंटिकल अँड 2 BH बॉन्ड्स आर डिफरंट, असं ते असल्यामुळं. तर जसं की शेअर्ड पेअर बोरॉन आणि हायड्रोजनमधली ही 3 न्यूक्लियामध्ये शेअर झालेली आहे, आणि या बोरॉन आणि हायड्रोजनची शेअर्ड पेअर इट इज शेअर्ड बिटवीन 3 न्यूक्लिया, आणि त्यामुळं त्याला बनाना बॉन्ड असं म्हणतात. तो वेगळ्या टॉपिकमध्ये आहे डिटेल्स, काय हरकत नाही. आणि म्हणून लिहिताना आपण ते B2H6 लिहित असलो तरी रिॲक्शनच्या वेळेला BH3 या फॉर्ममध्ये त्याचा विचार करायचा. ओके, बघा इथं मग BH3 म्हणलं की मग एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजेच लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स घेऊन कोणी आला तर इट विल मेक अवेलेबल इट्स आउटरमोस्ट शेल एम्प्टी ऑर्बिटल. इट कॅन बी शेअर्ड कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड, आणि त्यामुळे तो लुईस ॲसिड आपण BF3 BCl3 BeCl2 असे एक्झाम्पल बघितले तसं. आणि मग त्या अँगलने विचार केला तर म्हणजे लिहिताना जरी असं लिहित असलो आपण, मग ते बॅलन्सिंग करताना 2 मॉलिक्युल्स आहेत म्हणून इथे 2 घ्यायचं वगैरे, ते ठीक आहे, ते मी टाळतो आहे, पहिल्यांदा डायरेक्ट लिहितो. त्यामुळं असं जरी लिहिलं तरी डोक्यामध्ये आपल्या BH3 असं पाहिजे. आणि मग BH3 पाय इलेक्ट्रॉन, यातला पाय, समजा पायवाला हा आहे, आपण नॉर्मली वरचाच पाय, असं काही ठरलेलं नाही आहे. पाय इलेक्ट्रॉन गेट शेअर्ड हिअर, लिहिताना डायरेक्ट लिहितात, मी स्टेप्समध्ये दाखवलो. तर पायवाले इलेक्ट्रॉन पेअर आणि बोरॉन याच्यामध्ये कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड होणार.
मग ही इकडची शेड पेअर इकडे येणार, त्यामुळं काय होईल तेवढाच पार्ट पहिल्यांदा लिहितो बघा. लिहिण्याच्या सोयीसाठी पायवाले इलेक्ट्रॉन पेअर आणि याचा एम्प्टी ऑर्बिटल. मग त्याचं ते सर्कल वगैरे काढतो तसं काढायची काही गरज नाही. म्हणजे मग शेड पेअर इथे म्हणजे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन या कार्बनचा इकडे आल्यासारखं आहे, म्हणजे इथं मायनस चार्ज येईल आणि इथे एम्प्टी ऑर्बिटल तयार झाला, इथं प्लस चार्ज. ओके. टेक्स्टमध्ये असं या स्टेप्स दाखवत नाहीत, आपण पण लिहिताना नाही लिहायचं, कारण तसा कुठं पुढं हा बेसिक त्या अर्थाने लागणारा मुद्दा नाही आहे. या रिॲक्शन पुरतं त्याचं महत्त्व आहे. 2-3 रिॲक्शन्स मिक्स होऊन काही येऊ शकतं. ओके. आणि इमिजिएटली पुढं काय होणार, दिस हायड्रोजन, यातले हायड्रोजन गेट्स ट्रान्सफर्ड इन द फॉर्म ऑफ हायड्राईड, नाही का, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड, हायड्राईड ट्रान्सफर, हायड्राईड ट्रान्सफर, येस, हायड्राईड ट्रान्सफर, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड हा इथं जाईल आणि त्यामुळे मग काय होईल बघा, बघा हा कार्बन आणि मग हा बोरॉन, बोरॉन मगाशी आपण या कलरमध्ये काढला तसंच ठेवूया सोयीसाठी. ओके. आणि इथला एक 1 हायड्रोजन मायनस चार्ज इलेक्ट्रॉन पेअरसह इथं गेला, त्यामुळं असं दाखवूया. आता ते बॅलन्स करताना ते एकदम दाखवलं आहे, ते वहीच असतं, तर तेच इथं लिहिण्यात काय पॉईंट नाही आहे. हे जी आता एक स्टेप झाली, म्हणजे प्रोपीन एक्झाम्पल घेतलं तर तो प्रोपाईल ग्रुप बोरॉनला असा अटॅच झाला, त्यातल्या स्टेप्स बघितल्या आपण. असं जसं BH3 बरोबर झालं, असं याचं सेकंड मॉलिक्यूल ऑफ प्रोपीन बरोबर, आणखी थर्ड मॉलिक्यूल ऑफ प्रोपीन बरोबर असं होणार या स्टेप्स. आणि अल्टिमेटली मग मी असं लिहितो आता बघा, टू मॉलिक्युल्स. ओके. आणि अल्टिमेटली काय होईल, म्हणजे तो प्रत्येक वेळेला तो बोरॉनमधला, नाही का, हा हायड्रोजन, ते सगळं आता हे मेकॅनिझम मी रिपीट करत नाही. ओके. आणि बोरॉन आणि तिन्ही ऑल द 3 व्हॅलन्सेस ऑफ बोरॉन विल गेट रिप्लेस्ड बाय, आता मी शॉर्टमध्ये लिहितो, एन प्रोपाईल ग्रुप. या मेथडचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. हे असं झालं, ही पहिली स्टेप विथ डायबोरेन इन प्रेझन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरॉन, THF कॅपिटल लिहितात, शॉर्ट फॉर्म, अलाउड शॉर्ट फॉर्म ॲज सॉल्वंट. आणि असं झालं, त्याच्यामधली स्टेप सांगितली, लिहिताना डायरेक्ट लिहितात, हे डायरेक्ट लिहितात, मग त्याप्रमाणे बॅलन्स करतात. ओके. देन दिस, ही फर्स्ट स्टेप झाली. म्हणजे त्या फर्स्ट स्टेपमधल्या ह्या सब स्टेप्स मेकॅनिझम कागदावरती, म्हणजे होताना त्या स्टेप्स होतात, हे मिक्स केलं की हे असं इथंपर्यंत होणार. देन दिस म्हणजे सेकंड स्टेप, हे झाल्यानंतर मग ॲड करायचं. देन दिस इज ॲडेड विथ, दिस इज फर्दर रिॲक्टेड विथ ॲक्वस सोल्युशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 इन प्रेझन्स ऑफ NaOH, असं लिहितात, किंवा OH मायनस आयन्स फ्री लिहितात. ठीक आहे, म्हणजे इथून OH मायनस आयन मिळणार फ्री NaOH मधून. आणि ते हायड्रोलिसिस म्हणजे मग ते सिम्पल समजून घ्यायला, हायड्रोजन पेरॉक्साईड बघा ना, हायड्रोजन पेरॉक्साईड त्याचं बॉन्डिंग असं नाही आहे, ते त्याचं मेकॅनिझम सोयीसाठी आपण थोडक्यात बघणार आहोत. इन प्रेझन्स ऑफ फ्री OH मायनस आयन्स इट गेट्स हायड्रोलाइज्ड. आणि अल्टिमेटली मग आम्हाला काय मिळतं, तर हे तिन्ही ठिकाणी होणार. मी इकडे एका ठिकाणी दाखवलं, ओके. हा H2O2 मधला सोयीसाठी कलरमध्ये काढतो असं तिन्ही. आणि मग बोरॉनला
OH ग्रुप. ओके, असं असं तिन्ही ठिकाणी होणार आणि त्यामुळं मग इथं 3 मॉलिक्युल्स आणि मग हे असं झालं. म्हणजेच हायड्रोबोरेशन प्रोसेसमध्ये फर्स्ट स्टेप इज रिॲक्शन विथ डायबोरेन, म्हणजे त्यातलं ॲक्च्युली रिॲक्शनच्या मुवमेंटला BH3 इन प्रेझन्स ऑफ THFS सॉल्वंट हे मिळणार आम्हाला. ट्रायल्काइल बोरेन. ओके, अँड देन फर्दर त्याला ते हायड्रोलिसिस म्हणलेलं आहे. हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 in alkaline condition gives this N-propyl alcohol. IUPAC प्रमाणे 1 2 3 प्रोपेन 1 ओल प्रोपेनॉल ही मेथड आहे. आपल्याला आपला सिलेबस आणि अगदी नीट वगैरे त्या लेवलपर्यंत सांगतो. आम्हाला पहिल्या स्टेपमध्ये हे डायरेक्ट लिहितात आणि याचं फर्दर रिॲक्शन डायरेक्ट असं लिहितात. असं डायरेक्ट लिहिणं पुरेसं असलं तरी ते थोडंसं मेकॅनिझमचा वरवर अंदाज घेतला तर ते सोपं जाईल लक्षात ठेवायला. म्हणून हे काढून थोडी मेकॅनिझम पहिला एवढंच करायचं आणि ते याच्यानंतर ते ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट बघायचं. ते पण मी माझ्या स्टाईलनी जरा शॉर्टमध्ये चेंज करून लिहितो. या मेथडचे महत्त्व काय बघा. आपण जे हायड्रेशनची मेथड, अल्किन टू अल्कोहोलचे मेथड्स आपण बघितलेले आहेत, पुढं पण येणार आहे. केमिकल रिॲक्शनचा अल्किनमध्ये आपण बघितलेलं आहे प्रिवियस, अल्किन टू अल्कोहोल. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप इज प्रोटोनेशन, नेक्स्ट स्टेप इज अटॅक ऑफ वॉटर, न्यूक्लिओफाईल. त्याच्यामध्ये मर्कॉनिकॉफप्रमाणे रिॲक्शन होऊन प्रोपीन जर तिकडं असेल तर विल गेट आयसोप्रोपाईल अल्कोहोल. OH ग्रुप इथं आला असता. ओके, प्रोपेन 2 ओल मिळतो तिकडं. ती मेथड जाऊन परत बघा. पण आम्हाला प्रोपीनपासून 1 प्रोपेनॉल पाहिजे असेल दिस मेथड, म्हणून या मेथडचं महत्त्व आहे. ओके, येस. आता हे एवढंच करायचं आहे आपल्याला. फक्त याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या थोड्या माहीत असाव्यात, म्हणजे मग हे असं डायरेक्ट लिहायला सोपं जाईल. आणि मग नोट्समध्ये ज्या डायरेक्ट स्टेप्स लिहिलेल्या आहेत हे बॅलन्स करून ते तुम्हाला सोपं जाण्यासाठी इथं शिकवतो आहे आपण. तेच आहे असं लिहिणं महत्त्वाचं नाही आहे. त्याचा थोडासा अंदाज दिला ते वेगळ्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत, लक्षात घ्या. ओके, तर तो P ब्लॉकच्यामध्ये आपण ते हेच जरा स्लो बघणार एवढंच. म्हणजे हे असं डायमर असं नाही आहे, तो ते बनाना बॉन्ड असं त्याला बनाना बॉन्ड असं म्हणतात त्याला. ठीक आहे, असू दे. येस. मग आपण बघा, याच्या आधी जे बघितलं ते पुरेसं आहे. तरी मेकॅनिझम थोडी बघूया ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट. प्रोपीन एक्झाम्पल घेतलं होतं, म्हणजे अनसिमेट्रिकल अल्किन कुठलाही असेल. ओके, सिमेट्रिकल अल्किन असेल तर आपल्या हायड्रोलिसिसच्या मेथडनी पण तोच अल्कोहोल तयार होणार, या मेथडनी तोच होणार म्हणून. आणि ऑल्दो इट इज B2H6 आम्हाला माहिती आहे, BH3 इनकम्प्लीट ऑक्टेट. मग पायवाले इलेक्ट्रॉन पेअर इकडं आणि मग इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह चार्ज. ना बिकॉज ऑफ द युनिट पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन गेट ट्रान्सफर्ड इन द फॉर्म ऑफ हायड्राईड ट्रान्सफर, नाही का. हे आपण इथंपर्यंत बघितलं होतं. आणि असं परत याची सेकंड मॉलिक्यूल बरोबर परत याची, कारण आणखी एक हायड्राईड ट्रान्सफर अशाच पद्धतीने असंच, आणि त्याप्रमाणे सेकंड मॉलिक्यूल, थर्ड मॉलिक्यूल, आणि असं 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्टिमेटली काय होईल तर आम्हाला हे मिळेल. इथेपर्यंत आलो आपण. बोरॉन, okay. Now this is further reacted with hydrogen peroxide in presence of free OH minus ions from NaOH or KOH. आता बघा, हा ॲसिडिक आहे, वीकली ॲसिडिक. आणि इन प्रेझन्स ऑफ बेस म्हणजे काय होणार, दोन्हीपैकी एक हायड्रोजन विल गेट रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ फ्री H+ आयन्स. आणि त्यामुळं याचं कन्व्हर्शन, हे जे याचं कन्व्हर्शन ते मी इथं लिहितो कसं होणार.
OH मायनस अँड हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स इज रिमूव्ड. OH बॉन्ड पोलर आहे, त्यात इन प्रेझन्स ऑफ बेस आहे, त्यामुळं काय होणार, वॉटर OH मायनस अँड फ्री H+ आयन, वॉटर, आणि हा बघा हा anion तयार होईल. आणि मग हा इथं परत इनकम्प्लीट ऑक्टेट एक्झाम्पल, दिस विल अटॅक टू फॉर्म अ कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि मग त्यामुळं कसं दिसेल बघा, बघा ही आउटलाईन आपल्याला बघायची आहे फक्त, त्यामुळं कसं होईल बघा, हा इथं CH2 CH3 बघा, CH2 CH3 ओके, तर एकदम पण काढू शकलो असतो आपण. अँड दिस विल फॉर्म त्यामुळं निगेटिव्ह चार्ज कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि मग याच्यामध्ये आता हा इथंपर्यंत असा मुद्दा आला. ओके, यामध्ये पुढं हे बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह चार्ज आणि बल्की नेचर, ओके, दिस शेड पेअर विल गो टू ऑक्सिजन, म्हणजे तो OH मायनस फॉर्ममध्ये बाहेर पडेल. ओके, आणि मग तो तिथे गेला की दिस जसं हायड्राईड ट्रान्सफर झालं होतं तसं इथं हे दिस शेड पेअर विल गेट शिफ्टेड टू दिस ऑक्सिजन. आणि त्यामुळं मग काय झालं बघा, बोरॉन इकडचा CH2 CH3 एन प्रोपाईल ग्रुप. आणि त्यामुळं मग काय झालं बघा, ऑक्सिजन आणि हा पार्ट, दिस शेड पेअर, रूटीन 2 लोन पेअर्स आहेतच, दिस शेड पेअर गोज टू ऑक्सिजन. आणि त्यावेळेला ही शेड पेअर आहे ती या ऑक्सिजनवरती येणार. आणि त्यामुळे मग काय झालं, सोयीसाठी ॲरो काढतो, त्या मोमेंटला ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे आली म्हणून प्लस OH मायनस म्हणून कॅटॅलिटिक इफेक्ट म्हणतात ते. OH मायनस पहिल्या एका स्टेपमध्ये आत, एका स्टेपमध्ये बाहेर, असं तिन्ही वेळेला होणार. परत अटॅक ऑफ दिस anion, ओके, हायड्रोजन पेरॉक्साईडपासून मिळालेला anion परत अटॅक होईल, आणि हे 3 वेळेला रिपीट होईल. हे तिन्ही ठिकाणी असं तयार होईल. ओके, आणि तिन्ही ठिकाणी झाल्यानंतर मग अल्टिमेटली अटॅक ऑफ OH मायनस आयन्स. बघा, ते तिन्ही ठिकाणी तयार झाल्यानंतर मी थोडक्यात लिहितो, तिन्ही ठिकाणचं लिहित नाही, एका ठिकाणचंच लिहितो. म्हणजे तुम्ही समजून घ्या, हे तिन्ही ठिकाणी तयार झालं असं, या पद्धतीने ही प्रोसिजर. ओके, इथंही देन इट इज अटॅक्ड बाय OH मायनस आयन्स, नाही का. मग तो कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होणार. ओके, आणि मग हा बाहेर पडेल, OH मायनस आयनचा अटॅक, हा बाहेर पडेल. आणि जो वॉटर फॉर्ममध्ये मगाशी, नाही का, अल्कॉक्साइड आयन हॅज व्हेरी हाय अफिनिटी फॉर वॉटर, त्याच्यामुळं अल्टिमेटली काय तयार होईल, अल्कोहोल. प्लस B, बोरॉनचं काय सिम्पल आहे, OH बॉन्ड बोरॉनला होणार. 3दा होणार. मी बॅलन्स केलं नाही, मेकॅनिझम सांगितली, थोडक्यात सांगितली. मुद्दा काय, प्रोपीन चेंजेस टू एन प्रोपाईल अल्कोहोल. तर ते कसं होतं, तर ही स्टेप तर सांगितली होतीच, तर ही स्टेप तुम्हाला माहीत असावी, लिहिताना आपण डायरेक्ट लिहिणार. आणि वैशिष्ट्य काय की प्रोपीन एक एक्झाम्पल पुरेसं आहे आपल्याला, असे किती एक्झाम्पल्स असतात. मग उद्या 1 ब्युटीन असेल, ब्यूट1 तिथे पण हे लागू होईल. इथिनला 2 ब्युटीनला ही मेथड काय आणि हा आपली हायड्रेशनची मेथड काय, हा तर तोच प्रोडक्ट मिळणार आहे. तर एन प्रोपाईल अल्कोहोल तयार झाला, त्या मेथडनी आयसोप्रोपाईल तयार झाला असता असा हा. तर ही मेकॅनिझम ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट थोडं आयडिया येण्यासाठी सांगितलेली आहे. हे डायरेक्ट आधीचे याच्या आधी हे बसून त्याच्या आधी जे लिहिलं होतं तेवढं आपल्याला पुरेसं आहे. असा अभ्यास करा.